जे चूक आहे ना ते चूकच आहे आणि मी तेच बोललीये. तुम्ही बोलला नाहीत, सुनवलत. तसं तुम्हाला वाटतंय. काकू वहिनी प्लीज जरा शांत बसाल का? हा प्रसंग काय, आपण करतोय काय? प्लीज प्लीज जरा शांत बसा. मी शांतच बसते, पण माझ्या मुलीला कोणी काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. काकू जुईला कोणी काहीच बोलणार नाही. आला परे, तू का यांची हाजी हाजी करतोयस? मी काहीही चुकीचं बोललेले नाहीये. बघितलंस ना, शांत बसण्याची गरज कोणाला येते? ओ, तुम्ही मला शिकवू नका. तू पण मला शिकवू नकोस. वहिनी काकू आलाप, हे बघ, मला तुझ्या आणि जुईच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण तुझ्या घरच्यांच्या मनात जर जुन्या गोष्टी तशाच असतील आणि त्या अशा प्रकारे जुईला कधीतरी सुनावल्या जाणार असतील ना, तर अशा घरात माझी मुलगी देण्यापूर्वी मला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. आई, तू काय बोलतेयस? बरोबरच बोलतेय मी. तू काय अशी तशी मुलगी नाहीयेस. काकू हे बघा, आपण बोलूयात, तुम्ही प्लीज जरा शांत व्हा. आलाप, हे बघ, तू आहेस म्हणून आतापर्यंत मी इथे थांबलीये. मला तुझं आणि जुईचं नातं मान्य आहे, पण तुला हे नातं पुढे न्यायचं असेल आणि आयुष्यभर तुला जर जुईची साथ हवी असेल तर तुला आमच्या घरी यावं लागेल. ज्या घरात माझ्या मुलीला त्रास होणार आहे त्या घरात मी तिला नाही राहू देणार. आलाप, तुला आमचा घरजावई व्हावं लागेल. वहिनी अहो, ह्या एक मिनिट. आता कुणी काहीही बोलणार नाही. मघासपासून सगळं ऐकून घेतलंय मी, पण आता जे तुम्ही बोललात ते चुकीचं आहे. माझ्या आलापसाठी मी काहीही करेन, पण जुई बरोबर नातं ठेवण्यासाठी तुम्ही जर त्याला घरजावई बनायला सांगत असाल तर हे नातंच मला मान्य नाही. हा साखरपुडा तुटला म्हणून समजा. आई बाबा, बाळा मी पण तुझ्यासारखंच गोंधळलोय. बाबा, हा गोंधळ वाढण्याआधी आपण सावरला पाहिजे. तू बरोबर बोलतेस. आपण आलापच्या वडिलांशी बोलूया का? माधव साहेब, तुमची हरकत नसेल तर मी काही बोलू का तुमच्याशी? ए बघा, तुमच्या मनात काय गोंधळ उडाला असेल ना हे कळतंय मला. मी सुद्धा आता ना ह्या सगळ्या गोष्टी कशा सावरायच्या आणि हे सगळं कसं आवरायचं ह्याचाच विचार करतोय. आपल्याला सावरावं लागेल, कारण काय गोष्टी हाताबाहेर निघून जातील नाही तर. हो, आणि मग झालेला पसारा आवरता येणार नाही. माझं म्हणणं इतकंच आहे की या सगळ्या भांडणामुळे आपल्या मुलांच्या आयुष्याचा पसारा नको व्हायला. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे हो, आणि हे सगळं इतकं अचानक घडलं ना की माझा सुद्धा गोंधळ उडून गेलाय. काय परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहिती आहे. आज सुद्धा ज्या मुलीचा साखरपुडा मोडतो त्याच्याकडे लोक कसे बघतात, काय बोलतात हे तुम्हाला कळू शकतं.
मुलीचा बाप म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जरा मालती वहिनीशी बोलता का? हे बघा, तुम्ही अशी विनंती वगैरे करू नका हो. तुम्हाला ह्या नात्याबद्दल जेवढी आपुलकी आहे तेवढीच आपुलकी मलाही आहे. तुम्ही त्यांना सांगा मी त्यांची माफी मागतो. नाही, कैलास, माफी मागण्याचा ठेका तूच घेतलायस का? अमृता, तू जरा गप्प बसशील का? अरे पण आपणच पडती बाजू का घ्यायची दरवेळी? भाऊजी हे बघा, मी अमृता जरा शांत राहा ना प्लीज. हे बघा, तुम्ही आपसात वाद घालू नका. मी आज जाऊन मालतीशी बोलतो. माधव साहेब प्लीज प्लीज बोला तुम्ही. बघा, मला माहिती आहे की हे भांडण आहे ना, हे शब्दाला शब्द लागल्यामुळे वाढलंय. आता हे आपण सगळं काळजीपूर्वक हाताळलं पाहिजे. मी आलोच. कैलास, काही गोष्टी कुटुंबाच्या चार भिंतीत सोडवलेल्या आणि शेजाऱ्यांच्या घरी न गेलेल्याच बऱ्या. येतो आम्ही. नंतर बोलूच. चल. येतो वहिनी. काका, मी पण निघतो. जुई, गंधर, मी तुझ्याशी नंतर फोनवर बोलतो. सध्या मी निघतो. सांभाळ. मालती, माझं जरा ऐकून घेशील का? तुम्ही कोणाची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला आला असाल किंवा कोणाची बाजू माझ्यासमोर मांडणार असाल तर मला काहीही ऐकायचं नाहीये. नाही, मी कोणाच्याही बाजूने बोलणार नाही किंवा कोणाची बाजूही मांडणार नाहीये. मग काय बोलायचंय तुम्हाला? हेच की तुझं बरोबर आहे. हा, तुला जे वाटलं, तुझ्या विचारांना जे पटलं ते तू बोललीस. फक्त हा तुझा निर्णय सांगून नाही, सुनावून तू तिथून जे निघून आलीस ते चुकलं असं वाटत नाही का तुला? मग काय करायला हवं होतं मी? विचार. हा तुझा निर्णय सुनावताना थोडा विचार करायला हवा होतास. मान्य आहे, तुझ्या मनात त्यावेळेस जे आलं ते तू बोललीस, पण या सगळ्या गोष्टी आपल्या आलापच्या आणि जुईच्या भविष्याशी जोडलेल्या आहेत. याचा थोडा विचार करायला हवा होतास. तुम्हाला काय वाटतं मी विचार न करता बोलते? तसं नाही ग, पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आपण वडीलधारे या नात्यानं चर्चा करून मार्ग काढायला हवा. निदान तसा प्रयत्न तरी करायला हवा. तुमच्या मते मार्ग काय काढायला पाहिजे किंवा काय बोललं पाहिजे हे जरी मला समजत नसेल, मला माझ्या मुलाचं भवितव्य समजतं. त्याच्या भविष्याची काळजी आहे मला. असणारच, तू आई आहेस त्याची. आणि एक आई म्हणूनच मला वाटतं की त्यांनी जुईच्याच काय पण कोणाच्याही घरचा घर जावई होता कामा नये. हेच आपलं म्हणणं आपण त्यांना चांगल्या प्रकारेही समजावून सांगू शकतो. पण समोरचा समजून घेणारा असेल तर ते लोक अजून बाहेर थांबून राहिले नसते. आपण बाहेर जाऊन त्यांच्याशी चर्चा करूया, यावर नक्की काहीतरी मार्ग निघेल. ह्यावर मार्ग नाही. माझा मुलगा कोणाचाही घर जावई होणार नाही. मालती, मला हे सगळं मान्य आहे. मग त्यांना पण हे समजावून सांगा ना. अगं, रागाच्या भरात त्यांच्या तोंडातून कसं निघून गेलं असेल. हा मुद्दा तोंडातून निघून जाणारा नाहीये. त्यांच्या घरात आधी ही चर्चा झाली असणार किंवा कदाचित मुद्दाम ठरवून बोललं गेलं असेल. अगं, काय बोलतेस मालती? जे कानाने ऐकलंय आणि जे मनाला वाटतंय तेच बोलतेय. हे बघ, जे काही आहे ना ते आपण त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलूया. चल. त्याची काही एक गरज नाहीये.
मी माझा निर्णय सांगितलाय. अगं पण ते बाहेर थांबले. मग त्यांना जायला सांगा. कळलं? आपण काहीतरी करूया का? तू हे सगळं काय चाललंय ना, मला खरंच काहीच कळत नाही. आपण जाऊन आईशी बोलूया का? तुला वाटतं का आई आपलं ऐकेल? मला माहितीये एवढा सगळा गोंधळ झाल्यानंतर आईच्या मनात खूप काही चालू असेल, पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तुम्ही प्रयत्न करायला मला काहीच हरकत नाही, पण आई आता चिडली आणि आई चिडल्यानंतर कोणाचंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते. आणि आता परिस्थिती अशी आली आहे की तिच्या जवळच्याच लोकांनी तिला दुखावलं. आई खूप चिडल्या असतील ना? ऑब्विसली. आणि शुभ कार्य सुरू असताना हे सगळं काय झालं मला खरंच कळत नाहीये. माझी चूक आहे. हे सगळं माझ्यापासूनच सुरू झालंय. तसं काही नाहीये. तसंच आहे. मी मुहूर्त चुकवला नसता तर एवढं सगळं झालंच नसतं. जुई, पण आपल्याला आईशी बोलता आलं असतं, तिची समजूत काढता आली असती. पण काकूने आला घर जावई झाला पाहिजे असं बोलायला नको होतं. त्यामुळे आईच्या रागाचा पारा खूप चढलाय. आला तुझ्यासारखे खूप प्रश्न मला सुद्धा पडलेत. आई असं का बोलली हे मला पण कळत नाहीये. जुई, मला मान्य आहे की काकू रागात होत्या, पण रागात त्यांनी एवढं टोकाचं बोलायला नको होतं. अरे जुई काकू काय झालं? नाही काही नाही बाळा, काही नाही. मग सगळे असं का करतायत? आजी आत निघून गेली. तू जुई काकूला रिंग कधी गिफ्ट करणार आहेस? आणि हा प्रोग्राम का थांबलाय? कारण प्रोग्राम संपला. चल वर जाऊन झोप. चल. नाही, मी होणाऱ्या जुई काकू सोबतच थांबेल. तू येतेस की नाही? होणारी जुई काकू सांग ना मम्माला. तू माझं ऐकणार आहेस की तुझी सुद्धा कान उघडणी करायला हवी आहे? चल आत. नाही, तुझी नाही ऐकणार. होणारी जुई काकू थांब. तू आता नको बोलूस तिच्याशी. माधवराव, काय झालं? काय बोला वहिनी? काय झालं बाबा? बाबा बोला ना. मी बोललो तिच्याशी, पण ती आत्ता कोणाशीच बोलण्याच्या तयारीत नाहीये. म्हणजे झाल्या प्रकारामुळं ती कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. असं कसं बाबा? मी जाऊन बोलू का आईशी? त्याचा काही उपयोग होणार नाही. पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी बोलते आईशी. जुई, एक मिनिट. जुई, तू आत्ता जाऊ नकोस. नाही बाबा, मला जाऊ दे. नंतर मला हे नको वाटायला की मी प्रयत्नच केले नाही. बाळा, प्रयत्न आपण सगळ्यांनीच करायचे, पण आत्ता नाही. पण का बाबा? वेळ हातची निघून जाईल. तुझं सगळं बरोबर आहे बाळा. हे बघ, तू बोलताना तुझ्या डोळ्यात तुझं खरेपण दिसतं. आणि आता आलापच्या आईला तू तुझे डोळे दाखवू शकत नाहीस का, ते कळलं ना? जुई बाळा, मी माझ्या परीने तिला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न केला,
पण सध्या तरी त्याचा काही उपयोग नाही. कैलास, तुला कळत नाहीये का? आपलं म्हणणं ऐकून घेण्याची या लोकांची इच्छाच नाहीये. माधवराव, मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण इथे का थांबलोय? अमृता, तू जरा आता गप्पच बस. मी का गप्प बसू? आपलं काय चुकलंय? वहिनी, तुम्ही जरा शांत व्हा. तुमचं बरोबर आहे. काय आपल्या मुलीवरून किंवा मुलावरून जर कोणी काही बोललं तर राग येणं साहजिक आहे, पण रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. तुम्ही मगाशी रागात जे काही बोललात ते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? वहिनी, रागावू नका, पण आलापचं घर जावई होणं ही अट तुम्ही जे काही रागात बोललात ते जरा चुकीचंच आहे. म्हणजे एक मिनिट, तुम्हाला जर असं वाटत असेल की रागाच्या भरात मी तोंडाला येईल ते बोलले तर ते साफ चुकीचं आहे. हं? अमृता, तू थांब, मला बोलू दे जरा. मी पुन्हा एकदा शांतपणे सांगते, ज्या घरात जुन्या गोष्टी मुद्दामून उकरून काढल्या जात असतील त्या घरात मी माझी मुलगी देणार नाही. आलाप आणि जुईचं नातं जर पुढे न्यायचं असेल तर आलापला घर जावईच व्हावं लागेल. आलाप हे सगळं प्रकरण वाढण्यापेक्षा इथे संपलेलं बरं. दादा, हो, त्यांना काय सांगायचं ते आपल्याला कळलेलं आहे. त्यांना सांगते गेले तरी चालतील. दादा, जुई थांब. अरे पण आला. जुई, हा विषय ताणला जातोय. आपण सगळं बसून सोडूया, पण ही ती वेळ नाही. बरोबर आहे तुझा आलाप. आता या क्षणी कोणी काहीही बोललं तरी त्याचे वेगवेगळे अर्थ निघण्याची शक्यता आहे. आम्ही आता इथून निघालेलं बरं. जुई, चल, आपण नंतर बोलूया. अरे पण बाबा, आपण खरंच निघूया आता. येतो दादा. अमृता, चल. एक मिनिट. जेवढं झालं त्याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद. एक मिनिट, एक गोष्ट राहिली. माझे हक्क हिरावून घेण्यासाठी या घरात येत होतीस ना? मी तर तुझा आनंदच हिरावून घेतलाय. येतो.
आई एक विचारू तुला? जाब विचारणार आहेस या सगळ्याचा? जाब नाही, पण माझ्या लहानपणी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला समजावून सांगायचीस ना, तसंच मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर समजावून सांगावंस एवढंच वाटतंय. कसला प्रश्न आहे तुझ्या मनात? प्रश्न माझ्या मनाचा नाही, तुझ्या मनाचा आहे. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय आई? म्हणजे प्रश्न कळून सुद्धा न कळल्यासारखं करू नकोस. आई, आलाप आपल्या घरचा घर जावई व्हावा हा मुद्दा तू तिथे का बोललीस? मला तर प्रश्नच पडलाय, हे तुझ्या डोक्यात आलं कुठून? थांब जोई, तुझ्या मनातला प्रश्न बरोबर आहे, पण ते प्रश्न विचारण्याची वेळ आणि जागा हे नाही. आपण सध्या लवकरात लवकर आणि कोणी आपल्याला बघण्याच्या आत घरी जाणं महत्वाचं आहे. चंद्राच्या प्रकाशात गेल्यानंतर आपलं काय होणार आहे तुला माहिती आहे. प्लीज लवकर घरी चल.